शनिवार असल्यानं पुण्याला जाण्यासाठी मुंबईकरांनी थोडं बिचकतच गाडीचं स्टेअरिंग हातात घेतलं, कारण वीकेंड आणि वीक ऑफ म्हणजे एक्सप्रेसवे जाम असं समीकरणच झालंय। मात्र वाहनं जेव्हा प्रत्यक्षात एक्सप्रेसवेला लागली तेव्हा सगळ्यांना सुखद धक्का बसला। कारण पुणे येईपर्यंत कुठेही ट्रॅफिक जाम लागलं नाही। उलट टोल नाक्याजवळ वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांची अदबीनं विचारपूस केली जात होती। ही सगळी किमया आहे वाहतूक पोलिसांनी लागू केलेल्या गोल्डन अवर्सची। क्वार्टर कारवाई ही 24 तास 7 दिवस म्हणजे 24/7 चालणारी गोष्ट आहे। यामध्ये आमच्या काही टीम प्रायव्हेट गाडीमध्ये बसून एक्सप्रेसवेवरती नियम मोडणारी वाहनं म्हणजे लेन कटिंग, इंडिकेटर न देणे, रॅश ड्रायव्हिंग आणि हेवी व्हेकल्स जे आहेत त्यांना नोटीस देण्यात येते की त्यामध्ये असं सांगता येते की तुम्ही अमुक ठिकाणी 1 किलोमीटरवरती असं चूक केलेलं आहे, तुम्ही पुढे जाऊन आमच्या महामार्गाचे जे बूथ आहे तिथे जाऊन दंड भरा, कबूल नसेल तर तुमच्या कोर्टाचे खटला पडणार आहे। गोल्डन अवर्स योजनेप्रमाणे वाहतूक पोलिसांनी आणखीन एक महत्त्वाची मोहीम हाती घेतली आहे। लेन तोडून गाड्या चालवणाऱ्यांवर साध्या वेशातील पोलिसांची नजर असणार आहे। यामध्ये एक अदृश्य पोलीस म्हणजे मला दिसत नाही पोलीस, पण पोलीस माझ्यावरती लक्ष ठेवत आहे। हे जो भावना आहे या मल्टिप्लायर इफेक्ट होतो, तो एकमेकांना कळवणार, कोणीतरी मला बघतात म्हणून स्वतःवरती एक नियंत्रण आणून गाडी सुरक्षित पद्धतीने चालवणार, हे आपला एक हेतू आहे। वाहतूक नियमांना वाहनांच्या एक्सलेटर खाली चिरडणाऱ्या 1,500 चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांच्या या दोन्ही उपक्रमामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा प्रवास खरंच सुसाट होण्यास मदत होणार आहे। आशिष घरत, ABP माझा।